नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत कीटकशास्त्रीय सर्वेक्षण केल्यावर सर्वेक्षणाचा गोषवारा काढण्यासाठी HI, BI, CI अत्यंत महत्त्वाचे असते. HI म्हणजे हाऊस इंडेक्स, BI म्हणजे बॅटरी इंडेक्स, CI म्हणजे कंटेनर इंडेक्स. आरोग्य सेवक हा गृहभेटी दरम्यान कंटेनर सर्वेक्षण करत असतो. कंटेनर म्हणजेच ज्या भांड्यामध्ये पाणी साठलेले असते त्या भांड्याला आपण कंटेनर म्हणतो आणि सदरच्या कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या ह्या अंडी देतात आणि अंड्यापासून त्यांची अळ्या निर्माण होतात आणि अळेपासून विकसित डास निर्माण होतो. तर अशा पद्धतीचं दूषित कंटेनर जर मिळालं असेल तर त्याची विशेष नोंद आरोग्य सेवक घेत असतो आणि दैनंदिन कीटकशास्त्रीय सर्वेक्षण रजिस्टरमध्ये त्याची नोंद करतो. एखाद्या गावामध्ये जर मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाची साथ आली असेल तर त्या गावातील डासांची घनता काढण्यासाठी HI, BI, CI अत्यंत महत्त्वाचे असते. आता HI, BI, CI चे सूत्र बघूया. HI म्हणजे हाऊस इंडेक्स, दूषित घरे भागिले तपासलेली घरे गुणिले 100. कंटेनर इंडेक्स आहे दूषित कंटेनर भागिले तपासलेले कंटेनर गुणिले 100. बॅटरी इंडेक्स दूषित कंटेनर भागिले तपासलेली घरे गुणिले 100. अशा पद्धतीची ही सूत्र आहेत. परंतु आता वारंवार या सूत्रानुसार गणितीय प्रक्रिया करावयाची आवश्यकता नाही, कारण आरोग्यसेवक प्रत्येक वेळेस ही गणितीय प्रक्रिया करून आपल्या रजिस्टरमध्ये HI, BI, CI ची नोंद करत होता. परंतु आपण आता एक अतिशय सोपी आणि सर्वांना सहज समजेल अशी एक लिंक तयार केलेली आहे. त्या लिंकमध्ये आपण आपली व्हॅल्यू टाकली की हाऊस इंडेक्स, कंटेनर इंडेक्स आणि बॅटरी इंडेक्स जनरेट होतो. म्हणजेच आपण या लिंकमध्ये आपली जी काही आकडेवारी असेल, एकूण तपासलेली घरे, दूषित कंटेनर, तपासलेले कंटेनर, दूषित कंटेनर इत्यादी माहिती आपण टाकली की हाऊस इंडेक्स, कंटेनर इंडेक्स आणि बॅटरी इंडेक्स जनरेट होतो. तर ही लिंक या ठिकाणी मी ओपन केलेली आहे. आपणास या ठिकाणी स्क्रीनवर बघता येईल. कंटेनर सर्वे कॅल्क्युलेटर असं आपण या लिंकला नाव दिलेलं आहे आणि पहिला कॉलम आहे एकूण तपासलेल्या घरांची संख्या. इथे 92 टाकलेला आहे. एकूण दूषित घरांची संख्या 3 टाकलेली आहे. एकूण तपासलेली कंटेनरची संख्या 311 टाकलेली आहे आणि दूषित कंटेनरची संख्या आपण या ठिकाणी 3च टाकूया आणि कॅल्क्युलेट या ठिकाणी कॅल्क्युलेटर जे ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये या ठिकाणी हाऊस इंडेक्स, कंटेनर इंडेक्स आणि बॅटरी इंडेक्स जनरेट होणार आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेटर या बटनवर या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. कॅल्क्युलेट या बटनवर क्लिक केल्यानंतर हाऊस इंडेक्स 3.26, कंटेनर इंडेक्स 0.96 आणि बॅटरी इंडेक्स 3.26 अशा पद्धतीनं अगदी काही सेकंदामध्ये जनरेट झालेला आहे. म्हणजे आरोग्यसेवक किंवा जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना आता यानंतर हाऊस इंडेक्स, कंटेनर इंडेक्स आणि बॅटरी इंडेक्स प्रत्येक वेळेस काढण्याची आवश्यकता नाही. या लिंकच्या माध्यमातून आपण सहज काढू शकतो. ही प्रक्रिया परत करूया. रिसेट या बटनवर क्लिक करा म्हणजे सगळी आकडेवारी आहे ती क्लिअर होईल. परत एक वेळेस एकूण तपासलेल्या घरांची संख्यामध्ये 79 घरं टाकूया. एकूण दूषित घरांच्या संख्यामध्ये 2 टाकूया. एकूण तपासलेल्या कंटेनरच्या संख्यामध्ये 172 टाकूया. दूषित कंटेनर संख्येमध्ये 2 आकडा टाकून कॅल्क्युलेट या बटनवर क्लिक करायचं आहे. कॅल्क्युलेट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की व्हॅल्यू या ठिकाणी जनरेट झालेली आहे. हाऊस इंडेक्स 2.53, कंटेनर इंडेक्स 1.14, बॅटरी इंडेक्स 2.53 अशा पद्धतीनं अगदी काही वेळामध्येच सदरची व्हॅल्यू जनरेट झालेली आहे. म्हणजे हाऊस इंडेक्स, कंटेनर इंडेक्स, बॅटरी इंडेक्स तयार झालेला आहे. तर या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपण हाऊस इंडेक्स, कंटेनर इंडेक्स, बॅटरी इंडेक्स अगदी सहज आणि कमी वेळेमध्ये तयार करू शकतो. कॅल्क्युलेटरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आदर्श आरोग्य कर्मचारी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये आपणास जॉईन व्हायचं असेल तर ती लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. आपणा सर्वांना आवश्यक वाटेल तर त्या लिंकला नक्की क्लिक करून आपण हा ग्रुप जॉईन करा. ही माहिती आपणास खरंच युजफुल वाटली असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या सहकाऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशीच युजफुल माहिती आपणास हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.